वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आता आम्ही निघालेलो आहोत उदयपूरला आणि आमची फ्लाईट आता आहे 9:45ला आणि आता सगळेजण वॉशरूमला गेलेत आणि मी मला तोपर्यंत मी ब्लॉग तर बनवावं। आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स असेच आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एन्जॉय करा हे ब्लॉग। बाय गाईज। आणि आता आम्ही इथं कॉफ़ी प्यायला आलोत और यहाँ पे दूध नहीं है और ये मैडम अभी दूध मांग रही है। ठीक, वाह हमारे साथ ऐसा होना था। ये चहा घ्यायला आलोत। आता जस्ट आमची फ्लाईट निघत आहे आणि आता आम्ही इथं ब्लॉग करत आहेत आणि आमच्याकडे सगळेजण बघत आहेत की मी करत काय आहेत। Please note that all electronic devices, including mobile phones, may be used in flight mode. Thank you. Wait a minute. Who are you? असं काही प्लॅन केलंय का आता उदयपूरला जाऊन तुम्हाला असं काही घ्यायचंय काही असं? नाही, मला सगळं काही बघायचंय फक्त खायचं वगैरे नाही, शॉपिंग वगैरे बघू काहीतरी छान वाटलं तर। ये आपका नजदीकी विकास आपके पीछे की ओर भी हो सकता है। धन्यवाद। आपसे निवेदन है कि विमान से उड़िए। इस उड़ान पर How things in the rear cabin may default using the rear exit. Very much excited, very much excited. तुला काय पाहिजे या ट्रिपमध्ये? अजून ज्वेलरी पाहिजे आणि खूप साऱ्या मेमरीज पाहिजेत आणि थोडं एन्जॉय पाहिजे। आणि माझ्याकडून काय पाहिजे? हे तुझ्याकडूनच पाहिजे। What? Bro, what are you talking about, man? मला काय काय भेटेल? तू जे मागशील। कृपया ध्यान दीजिए विमान के वीडियो काढायचा। हाँ धारोसा फायनली आपलं पॅलेस आलं। यो बाबा मी तर एक्साइटेड आहे। मी पण खूप जास्त है व्ह्यू बघण्यासाठी खूप जास्त एक्साइटेड आहे। तर आम्ही आमच्या पॅलेसवरती आलेलो आहोत आणि इतकं सुंदर पॅलेस आहे। ह्या पॅलेसचं नाव आहे श्रीनिवास पॅलेस। तुम्ही गुगलवरती टाकून सर्च करा, तुम्हाला ह्याची इन्फॉर्मेशन मिळेल। हाय, छान दिसायला इथे। थँक्यू थँक्यू। नमस्ते। मतलब इसी रूम में हुई थी क्या? और जो नेक्स्ट आपको रूम दे रहे हैं रॉजर जेम्स उस टाइम उसी रूम में रुके हुए थे। Really? जो नेक्स्ट आपका रूम है। ओह सो ये भी ओन बाय किंग है सर, बट अभी ताज को दे रखे हैं लीज पे। तर आता आम्ही जात आहात कर्णी माता मंदिर। मला माहिती नाही कर्णी म्हणजे आता तिथे कर्णी काढत असतील मे बी, बट माहिती नाही।
तिथं आम्ही रोपवेनी चाललोत आणि नेक्स्ट विंटेज कारचं म्युझियम आहे आणि ते पण खूप छान बघण्यासारखं आहे. आणि थर्ड आम्ही बोटिंग करणार आहोत आणि फर्स्टली आता आम्ही लंचसाठी जात आहोत कारण खूप जास्त भूक लागली आहे आणि फास्ट रेडी होऊन आता मी जाणार लंचला. बाय. यहाँ पे राजस्थानी कपड़े कहाँ मिलते हैं? राजस्थानी कपड़े यहाँ सबसे अच्छे जोधपुर के अंदर है, बाकी यहाँ पर भी है. हाँ, तो वहाँ पे भी हमको लेके चलो. ना हाँ, खूप डेंजर दिसत आहेत. ते एकमेकांशी प्रेम करत आहेत वाटतं. तुला कोणत्याच्यावर बसायचं? मला बसायचंच नाही आता, नको. सहेली की बाग म्हणलं की लगेच सहेलिया सगळीकडे. आपण पण थोड्या सहेलिया घेऊन यायला पाहिजे होतं. नाही, आपल्या सहेलिया हे आहेत ना. सहेलिया, मेरी सहेली. मग देव, माझ्यासाठी पण एक असंच गार्डन कर ना तू. घरी केले ना ते, जागा ठेवले की. बॅरेसिंग. छान वाला करू तुझ्यासाठी. आणि त्याला माझं नाव देशील? हां, नंदिनीज गार्डन. नंदिनीज गार्डन कोण ठेवतं? सहेलू असं ताजमहल टाईप असं. नंदू महल. बकवास. नाही, बेब महल. Five minutes later. आता हे चालू झालंय ना, आता आम्ही निघालेलो आहोत. भीती वाटायली का तुम्हाला पण? कसले खोटे. आताच व्हिडिओच्या पहिलं म्हणत होते मला भीती वाटायली. भीती वाटायला व्हिडिओ काही भीती वाटत नाहीये. वा 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 वा. मेरे साथ इधर. अरे मेरे को अंदर छोड़ना. वीडियो के चक्कर में इधर आ गई मैं और सब लोग पीछे. पीछे नाही. इथलं जर एक खाली वर झालं हे, सब लोग ऊपर से नीचे टपकेंगे. हमको सब्सक्राइबर्स मिल गए. हमारा वीडियो देख के ये हमको सब्सक्राइब कर रहे. आता सगळेजण रिव्ह्यू सांगा, ठीक आहे, की आजचा डे 1 कसा गेलेला आहे. खूप सुंदर. कसा? छान गेला. आणि तुझं? सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला? पॅलेस आणि आपलं जे हॉटेल आहे ते खूप छान आहे. व्ह्यू वगैरे. आणि आताचं टेम्पल. आमचं पॅलेस आहे इथलं आणि नेक्स्ट डे 2 उद्याचं पॅलेस इथे आहे आणि आता आम्ही डिनर करून डायरेक्ट इथल्या पॅलेसवरती जाणार आहोत. The next day. हाय गाईज, इट्स डे 2 आणि आता आम्ही नेक्स्ट पॅलेसवरती जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि इतकं सुंदर आहे ना इथलं लॉन पण, स्विमिंग पूल अँड ऑल. आणि तुम्हाला डे 2 पण तुम्ही एन्जॉय करा आणि आम्हीही एन्जॉय करतो. आणि आता पावसात माहिती नाही आम्ही कुठं कुठं जाणार आहोत, बट आम्ही ट्राय करतो की आम्ही अजून सगळं काही फिरून येऊ. एन्जॉय गाईज, बाय. आज बहुतेक पूर्ण दिवस पाऊसच असेल. हां, हे राजाचं महल आहे. त्यांनी तिथे राहतात आणि त्यांनी हे हॉटेल सांभाळतात आणि हे लक्षराज सिंग महाराजा त्यांचं पॅलेस आहे. हां, त्यांचेच आहेत आणि पण त्यांनी हे हॉटेल त्यांनी सांभाळतात. कुठे चाललो होतो आपण? कुठे चाललो? आता हॉटेलला चाललोय. हां, पॅलेस ते बघून वापस. वापस. पैलेस की आपको दिखाएंगे. उस समय रॉयल फैमिली अभी भी रहते हैं अंदर. लक्षराज सिंह की 41 की एज है. एक बेटा है, 2 बेटियाँ हैं. तीसरा होटल पार्ट है, अंदर 2 होटल भी है, फतेह प्रकाश और शेख लिबास. आम्ही 3 साड्या घेतलो, निघत आहोत दुसऱ्या प्लेसवरती जाण्यासाठी.
तर आता आम्ही इथं विंटेज कार्स म्युझियम आहे आणि आम्ही आता ते बघण्यासाठी आलोत. मी तुम्हाला दाखवते की किती वेगवेगळ्या प्रकारचे विंटेज कार्स आहेत ओल्ड. Wow, so pretty yaar. The car guys. राजा पण खूप जास्त शॉकिंग दिसत आहेत. राजाला बघून प्रजा बिघडली. आपण सज्जनगड इथं पण आहेत राजस्थानी ड्रेसचे फोटो. आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही पण काढणार त्याचं ड्रेसिंग करून, पण की नाही आम्हाला टाईम पण नाही भेटला आणि आम्हाला ते नको वाटलं त्यामुळे. आणि बहुतेक माझ्यासोबत थेनी पण आहे. थेनी मला इंस्टाग्रामचे व्हिडिओ घ्यायचे, ब्लॉगिंगचा व्हिडिओ घ्यायला. आणि नंतर इतकं छान दिसत आहे माहिती का, मी दाखवते सगळ्यांना एकदा. एक मिनिट. इथे सगळी सिटी दिसत आहे उदयपूरची आणि इथे सगळे यंगस्टर्स जास्त आलेत, फ्रेंड्सचे ग्रुप्स घेऊन वगैरे वगैरे. आणि आम्ही एकाच्या फोटोमध्ये यायला सुंदर आहे. त्या साईडला पण आहे. हां, कुठल्या तर सज्जन माणसाने सज्जनपणा केला म्हणून हे सज्जनगड नाव पडलं असेल मे बी. पाय दुखत आहेत चढून चढून. आणि तुमची ट्रिप कशी चालू आहे? चांगलीच चालू आहे ट्रिप. अवघड आहे, पाठवायची नाही. छान छान वाटायला खूपच माहिती आहे मला. आणि आम्ही फक्त व्हिडिओमध्ये अरे एक्सपेक्टेशन vs रियलिटी. ते खुद अपनी सेल्फीज निकालते हैं, तो कोई अपना वीडियो निकालते हैं. और हाँ, जिथं गेलो तिथं आपल्याला पायऱ्या ते पण अशाच सापडायलेत. आर्टिफिशियल प्लांट के लिए इतना ऊपर तक आना पड़ा. नहीं भी आपका फोटो डिस्टर्ब. तर आता आम्ही बायोलॉजिकल पार्कमध्ये आलोत आणि आता तिकीट काढायला गेलेत ते दोघं. मला बघू कोणते कोणते प्राणी दिसतात. तर असं वाटतं मला एक लॉयन दिसावं, एक बियर दिसावं. बघू आता इथे काय काय आहे आणि काय काय नाही. मला तर असं खूप जास्त आवडतं की म्हणजे ॲनिमल्स बघायला. आणि मला मसाई मारायला पण जायचं आहे एका दिवशी, कारण ते खूप जास्त सुंदर आहे असं सगळीकडून ऐकण्यात आलं आहे. आणि इथून लगेच पॅलेसवरती निघणार आहोत. नाहीतर बोट रायडिंग पण म्हणत आहोत, बट आम्ही जेव्हा पण बोट रायडिंगला चाललो तेव्हा ते बंदच होतं आहे. त्यामुळे आता पण एकदा ट्राय करतो की चालू होईल की नाही. मग ते चालू असेल तर मग ते बोट रायडिंग करून मग नंतर आम्ही पॅलेसला निघणार आहोत. आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपणार आहे. आणि आता हे बग्गी घेऊन आलेले आहेत, गोल्डन बग्गी तिकीट. लॉयन नहीं है इधर. देखो 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 देखो, ये बियर है. इसकी दे रही थी हमको, मिल गया टाइगर. नहीं मैं अंडा को टक दूंगा डायरेक्ट. वो खा जाएगा, ध्यान रखना. ए बघत आहे ना म्हणजे ग्रुप मध्ये करतात, लॉयन बियन मारतात पण ग्रुप मध्ये.
सगळ्यात लास्टला जाऊन काय फायदा, म्हणजे भाग पुढेच बघायचा असते. माणसंही खात नाहीत. अच्छा, ये देखो लॉयन. हे दिसत आहे का भाई, किधर गया? तर आम्ही ऑरिका हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आता आमचे छान स्वागत होत आहे. So this is our room. Open. आता आम्ही रात्री फोक डान्स बघायला आलोत. हे पॅलेसमध्येच इन्क्लूड आहे आणि इथे खूप जास्त ट्रेडिशनल कल्चर दाखवलं जातं आणि इतकं सुंदर आहे. तुम्ही पण प्लीज बघा. खरंच जास्त सुंदर आहे. फायनली गाईज, मला ते बघायचं होतं डान्स आणि इतकं छान डान्स केले माहिती का, एकदम छान. आणि माहिती मला पण घेऊन नाचले. मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करते ते पण व्हिडिओ. आणि एकदम छान वाटलं इकडलं ट्रॅडिशनल आम्हाला आणि इकडलं कल्चर वगैरे सगळंच खूप छान आहे. आता आम्ही जात आहोत डिनरसाठी कारण खूप भूक लागली आहे. मी तुम्हाला इथलं एक बॅकग्राऊंड लुक दाखवते कॅमेऱ्याच्या. माझ्या मागे दिसतच असेल की खूप छान दिसत आहे आणि खूप मोठं आहे हे पण पॅलेस हॉटेल सगळं काही. इथे सगळे पॅलेस हॉटेलमध्येच कन्वर्ट केलेत, त्यामुळे सगळ्यांना वेगवेगळे नाव आहेत, सगळ्यांचे काहीतरी वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत. आणि आता आम्ही जस्ट डिनर करून थोडासा आराम करणार आहोत कारण आम्ही खूप फिरलोत. त्यामुळे उद्या काय होतंय मी पण माहिती नाही, मला पण माहिती नाही उद्या काय होतंय, पण उद्यासाठी मी एक्सायटेड आहे आणि तुम्हीही राहा की पुढे काय होतं. बाय गाईज.